नमस्कार मित्रांनो, मी अमोल, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अपेक्षित भरती आहे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे BMCची जी एक्सपेक्टेड ॲड आहे किंवा रिक्वायरमेंट आहे त्या संदर्भात मी गेल्या काही दिवसापासून थोडी माहिती गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कारण की कन्फर्मेशन आवश्यक आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी माहिती घ्यायला थोडा वेळ लागला. परंतु त्याच्यामध्ये कसं आहे की काही पत्रव्यवहार म्हणा किंवा काही सर्क्युलर म्हणा किंवा जे काही रिक्त पदांचा जो आढावा आहे, जे काही ते याचा कंपनीचा म्हणा, कंपनी म्हणजे डिपार्टमेंटचं जे काही पत्रव्यवहार आहे त्या संदर्भात त्याचा संदर्भ घेऊन, त्याचा रेफरन्स घेऊन आणि जे काही डिपार्टमेंटचे हायर ऑफिशियल आहे जिथे मला कॉन्टॅक्ट करता आला, करू शकलो, तिथून जी माहिती घेतलेली आहे त्यानुसार मी आता जवळपास 90 to 95% असं म्हणू आपण की कन्फर्मेशन मिळालं आहे की ही रिक्रुटमेंट पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. त्यानुसार मी तुम्हाला जे काही माझे रेफरन्स आहे ते तुम्हाला शो करेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं जे पुढे जे येणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये ते सगळं शो करेलच. परंतु काही महत्त्वाची माहिती इथे, बेसिक माहिती अशी देऊ इच्छितो मित्रांनो की म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे जे काही आपलं हे असतं, आपला जो एरिया म्हणजे समजा आता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे तर ते इंडियामधली म्हणा किंवा महाराष्ट्रामधली आणि इंडियामधली सगळ्यात श्रीमंत म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून ओळखल्या जाते. त्याचं जे काही वर्षाचा तो कारभार आहे हा खूप मोठा असतो आणि मुंबईमधलं जे काही त्या रिलेटेड जे कामं चालतात, जे इंजिनियर्स बघतात, म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये जी पोस्ट येणार आहे ती सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंत्याची पोस्ट रिक्वायरमेंट येणार आहे पुढे. तर त्याच्यासाठी तर मी तुम्हाला बाकीचे जे क्वालिफिकेशन आहे जे आहे तुम्हाला सगळं माहिती दिलीच आहे याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये थोडंफार अपेक्षित असं आहे किंवा अंदाजित असं आहे की एक साधारण 300 ते 400 पोस्ट अपेक्षित आहे. 2019च्या ॲडमध्ये साधारण 400+ ॲड होत्या याच्यामध्ये किंवा 400च्या अराउंड होत्या. आतासुद्धा आपण 400 किंवा प्लस ॲड हे करू शकतो, इथे ॲड पोस्टची ॲड अपेक्षित करू शकतो. त्यानुसार मी तुम्हाला एक सर्क्युलर म्हणा किंवा एक लेटर म्हणा इथे तुम्हाला शो करेलच मी पुढे व्हिडिओमध्ये. तर त्या संदर्भात तुम्हाला आज मला पूर्ण माहिती द्यायची आहे आणि तुम्हाला हेही सांगू इच्छितो की ही ॲड एक 90-95% 100 म्हणजे 100% नाही म्हणणार मी, कारण की ॲड येईपर्यंत कोणत्याच ॲडची काही हे नसते, गॅरंटी नसते. परंतु जे काही इथे घडामोडी झालेल्या आहेत किंवा डिपार्टमेंटमध्ये जे काही सध्या सुरू आहेत हालचाली, त्यानुसार असं वाटते की 95% 98% पर्यंत तरी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ॲड येण्याची शक्यता दाट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सगळ्यात पहिले जी BMCची एक्सपेक्टेड ॲड आहे म्हणजे जी रिक्रुटमेंटसाठी येणार आहे पुढल्या 1-2 महिन्यामध्ये, तर त्या संदर्भात ज्यांनी म्हणजे जे काही रेफरन्स आपण घेतो आहे तो आहे 2019चं जे ॲड आहे त्याचा रेफरन्स घेतो आहे. त्यानंतर हे जे एक पत्र आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्रमांक नगर अभियंता 2160 जानेवारी, ॲक्च्युली ते जानेवारी 1 आहे, दिनांक 10/5/2021, ठीक आहे. या रोजीचं हे पत्र आहे. त्यानुसार जे नगर अभियंता यांचा विषय हा आहे की नगर अभियंता यांच्या कार्यालयातील दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता संवर्गातील रिक्त पदांबाबत, ठीक आहे. इथे आपल्याला बाकीचं काय आपल्याला कामाचं नाही आहे, परंतु हे जे रिक्त पदांचं जे इथे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या या स्थापत्य आणि यांत्रिकीय किंवा विद्युत, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, नंतर सिव्हिलच्या ज्या जागा आहेत, रिक्त पदे दिली आहेत, भरलेली पदे दिली आहेत. तर आपल्यासाठी हे वरचं काही कामाचं नाही, करणे सगळ्या प्रमोशननी होतात. फक्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे दुय्यम अभियंता सिव्हिल आणि त्यानंतर आहे दुय्यम अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, ठीक आहे. त्याच्यामध्ये रिक्त पदे बघा 88 दिले आहे सिव्हिलच्या आणि 56 दिलेले आहेत आपल्या याच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कंबाईनमध्ये, ठीक आहे. तर यासुद्धा प्रमोशननी म्हणजे याचं कसं आहे की यांचंसुद्धा प्रमोशन पुढे होईल. त्याच्यामुळे इथे रिक्त पदांची संख्या जास्त होण्याची शक्यता आहे दुय्यम अभियंत्यासाठी. आणि त्यानंतर याच्या खालची जी पोस्ट असते ती डिप्लोमा होल्डरची राहते, ज्युनियर इंजिनियरची, त्याच्याच वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे जास्त. आणि दुसरं आहे दुय्यम अभियंता, ठीक आहे. तर हे पूर्ण यांनी इथे लेटरमध्ये दिलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये दुसरं एक पत्र म्हणजे त्याचं दुसरं पेज आहे ॲक्च्युली, त्याच्यामध्ये आपल्या जे कामाचं आहे ते तुम्हाला फक्त सांगतो. इथं तुम्ही बाकीचं असं वाचून घेऊ शकता थोडंफार जे काही असेल ते. याच्यामध्ये बघा फक्त हे 3 पॉईंट थोडं महत्त्वाचे दिलेले आहेत त्यांनी. नगर अभियंता दिलेला आहे, नगर अभियंता कार्यालयातील पदोन्नतीचे सर्व प्रस्ताव शासन निर्णय BCC 2018 7 मे 2021 अन्वये सादर करणे, ठीक आहे. तर हे दुसरा पॉईंट आहे, पॉईंट आहे. दुय्यम अभियंता ते उपप्रमुख अभियंता संवर्गातील पदोन्नतीची रिक्त पदे असलेली सर्व पदे सेवाज्येष्ठतेने भरण्यात येणार आहेत, ठीक आहे.
दुय्यम अभियंता सेवा ज्येष्ठतेने भरण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सरळ सेवेने भरायची कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता हे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंटने कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर म्हणजे दुय्यम अभियंता या संवर्गातील अनेक पदे रिक्त होणार आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, रिक्त होणार आहेत. यास्तव कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता ही पदे जाहिरात देऊन सरळ सेवेने भरणे. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर क आहे पदोन्नती व नवनियुक्ती होईपर्यंत सर्व रिक्त पदे रिक्त ठेवण्यास मंजुरी मिळावी. म्हणजे नवीन जे भरती होईल त्याच्या आधी तुम्हाला ही रिक्त देण्यास मंजुरी हवी असे त्यांनी एक पत्र दिलेलं आहे इथे नगर अभियंता यांनी. तर असं एक पत्र आहे. परंतु इथे बघा एक शेवटचं तुम्हाला इथे वाचून दाखवतो आहे पत्रातलं महत्त्वाचा पॉईंट जो आपल्या कामाचा आहे ॲक्च्युली. तर तो आहे 12/5 इथे डेट आहे. वरील क बाबत म्हणजे कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता संवर्गातील प्रमाणात काय म्हणतात ते रिक्त पदे होतील व ती रिक्त पदे तात्काळ भरणे आवश्यक आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया नगर अभियंता तात्काळ सुरू करतील व 3 महिन्यात संभाव्य रिक्त पदांचा आढावा घेऊन वरीलनुसार भरतीबाबत प्रस्ताव त्वरित सादर करणे. ठीक आहे, प्रस्ताव मागण्यात आलेला होता. म्हणजे ही जी तारीख आहे याच्यावर या डेटला म्हणजे ही जवळ बघा 5 म्हणजे मे महिन्याचे आहे ते सगळं. तर त्याच्यानुसार त्यांनी असं एक प्रस्ताव इथे मागण्यात आला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे जी काही मी माहिती या दरम्यान काढलेली आहे, कारण की तुम्हाला BMCची ॲड येणार आहे हे बरंच कळलं असेल, परंतु काही माहिती नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला, तर ती अपडेट मी घेतलेले आहे सगळे ते काय सिनियर ऑफिशियल असतील किंवा जे काही तिथले आहेत त्यानुसार. तर बघा की हे 11/5चं आहे. ठीक आहे, 10/5चं आपण हे पकडू, 12/5चं ॲक्च्युली इथे डेट आहे 12/5. तर हे पत्र आहे प्रस्तावाबाबत. आणि साधारण जून महिन्यामध्ये एक त्यांनी पत्र दिलेलं आहे की ही भरती प्रक्रिया मंजूर झालेली आहे. म्हणजे भरती प्रक्रियेसाठी मंजुरी यांना मिळालेली आहे. हे जे पत्र पाठवलं यावरचा तो रिप्लाय आहे. ठीक आहे, तर ते थोडंसं सिक्रेट असल्यामुळे मी इथे शो करू शकत नाही तुम्हाला काही काही गोष्टी. तर ते त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि पुढची जी रिक्रुटमेंट येणार आहे ती 100% असं म्हणू शकतो आपण ती कन्फर्म. तर मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे जे काही BMCची रिक्रुटमेंट अपेक्षित आहे किंवा बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी काही रिक्रुटमेंट अपेक्षित आहे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, तर ते बघा सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी येणार आहे. त्यामध्ये 2 पोस्ट अपेक्षित आहेत. पहिलं आहे सब इंजिनियर आणि दुसरी आहे ज्युनियर इंजिनियर. तर सब इंजिनियरचं जे क्वालिफिकेशन आहे ते आपण बघू मित्रांनो, BE और BTech म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल या कॅडरमध्ये आवश्यक आहे, या ब्रांचमध्ये आवश्यक आहे. याला क्रायटेरिया असा आहे मित्रांनो, मिनिमम 50% लागेल तुम्हाला ओपनसाठी आणि 45% लागेल रिझर्व कॅटेगरी. मग OBC धरून सगळ्या रिझर्वमध्ये येतात. तर त्याला मिनिमम एवढं पर्सेंटेज आवश्यक आहे BE और BTechला. ठीक आहे, एज लिमिट आहे आपलं MPSCचं किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये जे काही एज लिमिट असतं तेच इथे आहे. ओपनसाठी 38 आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे अदर दॅन ओपन जे आहे ते सगळे त्याच्यामध्ये आले तर ते आहे 38 + 5 म्हणजे 43. ठीक आहे, त्यानंतर पे स्केल जे आहे ते मित्रांनो ही जी मी तुम्हाला माहिती देतो आहे ती ही 2019ची जी लेटेस्ट ॲड होती त्यानुसार त्याचा रेफरन्स घेऊन मी तुम्हाला इथे सगळी माहिती देतो आहे पे स्केल वगैरे. तर त्याच्यामध्ये बघा पे स्केल राहतं सब इंजिनियरचं 38,800 हा बेसिक असतो. त्यानंतर ग्रेड पे असतो आणि त्यानंतर अलाउन्सेस असतात जसं HRA DA वगैरे आणि अदर अलाउन्सेस भरपूर असतात. एंटरटेनमेंट अलाउन्स वगैरे, बुक अलाउन्स वगैरे हा एक पद्धत असते गव्हर्नमेंटची. तर ते सगळं आहे याच्यामध्ये. आणि ॲप्रॉक्सिमेट टोटल जी जाते सब इंजिनियरची म्हणजे BE ग्रॅज्युएट्स जे आहेत त्यांचं जे बेसिक हे असतं, बेसिकच्या नंतर जे काही अलाउन्सेस ॲड होतात तर ते टोटल जातं तुमचं 60,000 पर मंथ. याच्यामध्ये 1-2 हजार कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे, तर त्यानंतर सेकंड पोस्ट आहे मित्रांनो ज्युनियर इंजिनियर. क्वालिफिकेशनला लागेल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल लागेल विथ मिनिमम 50% ओपन आणि 45% मार्क्स लागेल तुम्हाला रिझर्व कॅटेगरीसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा एज लिमिट सेम तसंच आहे 38 आणि 43, रिझर्वसाठी 43. आणि पे स्केल जे आहे याच्यामध्ये थोडासा डिफरन्स राहतो मित्रांनो की ज्युनियर इंजिनियर हे डिप्लोमा बेस असल्यामुळे पे स्केलचं जे आहे ते 38,800च राहतं बेसिक. अराऊंड जवळपास थोडाफार फरक पडू शकतो 1,001 रुपयाचा, परंतु अराऊंड हेच राहतं. फक्त ग्रेड पे याचं कमी राहतं JEEचं. ठीक आहे, सब इंजिनियरपेक्षा ग्रेड पे कमी असल्यामुळे टोटल सॅलरीमध्ये फरक पडतो आणि अलाउन्सेस HRA वगैरे सगळं सेम राहतं. तर टोटल याचं ॲप्रॉक्सिमेट जातं अराऊंड 52 वगैरे जातं. ठीक आहे, पर मंथ JEEचं.
तर याच्यामध्ये बघा ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाते आणि ती घेतली जाते IBPS थ्रू. ठीक आहे, IBPSचं आपल्याला सिलेबस सगळं माहितीच आहे, किंवा सिलेबस म्हणण्यापेक्षा त्याची पद्धत माहिती आहे. नॉर्मली आपण बऱ्याच एक्झाम IBPSच्या थ्रूच घेतो आणि त्या जेन्युअनली भरल्या जातात. त्याच्यामुळं कसं आहे की चांगली गोष्ट आहे इथं IBPS एक्झाम घेत असल्यामुळे. आणि याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे मित्रांनो, की बघा एक्झाम पॅटर्नमध्ये येतं इथे सब्जेक्टमध्ये जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स, रिझनिंग 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स, टेक्निकलमध्ये येतं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल 60 क्वेश्चन 60 मार्क्स. ठीक आहे, आणि टोटल आहे 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि त्याला राहतो 90 मिनिट्स. म्हणजे बघा 1.5 तास वेळ दिला राहतो. 100 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडं डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर जनरल अवेअरनेसमध्ये तुमचं GK येईल, त्याच्यामध्ये हा भाग त्याच्यामध्ये बरंच येईल. जिओग्राफी येतं, पॉलिटिकल येतं, त्यानंतर इकॉनॉमिक्सचा हा भाग थोडा महत्त्वाचा असतो याच्यामध्ये. परंतु एकच सांगू इच्छितो मित्रांनो की जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेजला कुठलीच लिमिट नसते, कशावरही ते काहीही विचारू शकतात. परंतु जे मेन जे भाग आहेत ते आहेत इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, त्यानंतर जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी किंवा महाराष्ट्रातलं पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे ते पण तुम्हाला करून ठेवावं लागेल. आणि बाकी जे आहेत जसं आता पॉलिटिकल आहे, तर पॉलिटिकल जे मेन आहे त्याच्यामध्ये करंट रिलेटेड जे पॉलिटिकल आहे, म्हणजे कसं करंट इव्हेंट जे असतात 6 महिन्यामध्ये जे झालेले आहेत मागच्या, तर त्याचा अभ्यास तुम्हाला करणे गरजेचे आहे. ठीक आहे, रिझनिंगमध्ये जे काही ठरलेला भाग असतो, जसं बुद्धिमत्तामध्ये आपण बघतो की अल्फाबेटिकल जे हे असतात प्रॉब्लेम्स असतात ते असतात, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट असतं, त्यानंतर ते बरेच म्हणजे याच्यामध्ये पझल्स वगैरे असतात. तुम्ही रिझनिंगचं कोणतंही बुक जे नावाजलेलं आहे, म्हणजे मी तरी बऱ्याच वेळा RS अग्रवाल रिकमेंड करतो, कारण बऱ्याचशा गव्हर्नमेंट एक्झाम किंवा बँकिंग एक्झामचं जो हे असतं बेस असतो तो RS अग्रवालमधून असतो सगळा, तर तुम्ही तो रेफर करावा असं मला वाटतं. परंतु तुमच्या सोयीनुसार तुम्ही आपलं हे करू शकता, यूज करू शकता. परंतु त्यामध्ये जे काही रिझनिंगचं सिलेबस असतं तर ते तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये असं काही दिलेलं नसतं की हेच नेमकं विचारलं जाईल. बरंच कोणताही प्रश्न कधी विचारतात, ते रिझनिंग पूर्ण कवर झालं पाहिजे त्यासाठी. त्यानंतर टेक्निकलमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल. ठीक आहे, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं कंबाईन एक पेपर राहतो 60 क्वेश्चनचा आणि सिव्हिलचा वेगळा राहतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार मेकॅनिकलचं आवश्यक आहे नॉलेज जर तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँचचे असाल तर, आणि मेकॅनिकल ब्रँचचे असाल तर इलेक्ट्रिकलचं थोडंफार बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि या एक्झामचं बघा 100 मार्काची असते ही. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अंदाजे सांगतो मी, त्याच्यामध्ये 50% तुम्हाला आवश्यक असतात, जवळपास 50% म्हणतात की जे काही आहे ते आवश्यक आहे, त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होईल. कारण की त्याचा जो कट ऑफ असतो हा खूप लो जातो याचा. अराऊंड एक आपण असं समजू की सध्या सांगणं त्याच्यावर थोडंसं हे आहे, अनिश्चित आहे. परंतु 60पर्यंत वगैरे त्याचं 60च्या आतमध्ये जाईल कट ऑफ त्याचा. म्हणजे त्याची जी रेंज आहे ती 50 ते 60मध्ये राहते. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो इथे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे कसं आहे की 1/4 असं म्हणतात की ते 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क इथेच जाईल असं राहतं. तर याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचा पॉईंट इथे तुम्हाला शेवटचा पॉईंट सांगतो. इथे बघा 10th आणि 12thला मराठी सब्जेक्ट तोही 100 मार्काचा असणे कंपल्सरी आहे मित्रांनो. हे खूपच महत्त्वाचं आणि एक नोट करण्यासारखा भाग आहे. स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असतात त्यांना मराठी विषय असतो आणि तो कंपल्सरी आहे. जर CBSE पॅटर्नचे तुम्ही असाल आणि तुम्हाला मराठी विषय नसेल तुमच्या याच्यामध्ये 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये, तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, आशा करतो की बरीच तुम्हाला माहिती इथे मिळाली आहे. तर मित्रांनो फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून किंवा जे काही मी रेफरन्स घेतलेला आहे 2019च्या ॲडचा, तर तुम्हाला मी थोडंसं इथे शो करतो आहे सध्या, की ही जी ॲड होती ती 2019ची आहे. त्यानुसार वर्ग ब मध्ये येतं कनिष्ठ अभियंता JEEचं. सिव्हिलचे आहे, सिव्हिलच्या 243 जागा होत्या. त्यामुळे आपण नॉर्मली जे आहे ते यावेळेस पण सिव्हिलच्या जागा जास्त येतील असं अपेक्षा करू शकतो. त्यानंतर वेतनश्रेणी इथे दिलेली आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं जे आहे तर ते 98 जागा होत्या, फार कमी जागा होत्या ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली सिव्हिल. तर हे सगळं इथे दिलेलं आहे मित्रांनो, जे तुम्ही असं इथे बघू शकता. आणि जे काही आपण इथून रेफरन्स घेतलेला आहे सगळं शैक्षणिक अर्हता वगैरे 38 एज लिमिट आहे, मागासवर्गीय 43 आहे. याच्यामध्ये भरपूर तुम्हाला इथे हे दिसून जातील तुम्हाला. तुम्हाला वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक देतो, तुम्ही बघू शकता.
खूप अशा कंडिशन दिलेल्या आहे. तर पुढच्या ज्या ॲड येतील आता याच्यानंतरची जी आताची ॲड येईल त्याच्यामध्ये हे असल्या प्रकारची किंवा हेच कंडिशन्स येतील असं 95% ह्याच कंडिशन येतील. थोडंफार ते चेंज करायची शक्यता आहे. ठीक आहे. तर बघा एक म्हणतं हे इथे दिलेलं आहे यांनी की उमेदवाराने किमान SSC व समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाचा यांत्रिकी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे केलेली असावी. ठीक आहे. म्हणजे हे इथे चालतं मित्रांनो. हे महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. ठीक आहे. मेकॅनिकलच्या याच्यामध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन वगैरे सगळं चालतं. ठीक आहे. तर म्हणजे तुमचं असं माझं म्हणायचं असं अर्थ आहे की इथे तुम्हाला इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसोबत अदरसुद्धा ब्रँचेस इथे अलाउड आहेत. ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर बघा इथे बाकीचे कंडिशन्स इथे भरपूर दिलेले आहेत. इथे काही मी आता इतकं तुम्हाला वाचून देऊन काही व्हिडिओ मोठा करत नाही. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला बरीच काही माहिती मिळाली असेल किंवा जे काही माझे रेफरन्स आहेत किंवा जे काही मी इथे शो करायचा प्रयत्न केला आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मेनली म्हणजे कसं आहे की जे ठळक वैशिष्ट्य आहेत ते मी तुम्हाला PDF स्वरूपात इथे सांगितलेले आहेत. आणि 2019चा रेफरन्स घेऊनच तुम्हाला जे काही कंडिशन्स आहेत ते सांगितलेलं आहे. तर याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल मित्रांनो माझा तो BMC रिलेटेड म्हणजे BMC रिलेटेड जे काही मला अपडेट द्यायचे आहेत. तर पहिला तर असा येईल की तुम्हाला जे सिलेबस आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलचं त्याबद्दल एक डिटेल फक्त स्पेसिफिक सिलेबस रिलेटेड BMC ओरिएंटेड सिलेबस रिलेटेड तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे याच्यापुढे माझा पुढच्या काही दिवसामध्ये. आणि दुसरं असं आहे की जॉईन झाल्यानंतर म्हणजे मी त्या गोष्टीवर भर देतो कारण आपल्याला जिथे जॉईन व्हायचं आहे, जिथे काम करायचं आहे, मी स्वतः गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये 11-12 वर्ष काम केलेलं असल्यामुळे ही गोष्ट मला माहिती आहे. तर जिथे आपण काम करतो आहे किंवा काम करू इच्छित आहे त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर त्या संदर्भात मी तुम्हाला BMCमध्ये तुम्हाला ॲज अ सब इंजिनियर किंवा JEE म्हणून जे काही काम करावं लागेल त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये मी थोडी माहिती घेऊन तुम्हाला देईल. ठीक आहे. तर असे व्हिडिओज किंवा माहिती तुम्हाला मिस करायची नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ मिस करणार नाही. मी या संदर्भातच व्हिडिओ द्यायचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. धन्यवाद.